हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भाऊ बहिणींनो, वांग्याची भाजी, वांगे. आज वांग्याची भाजी सगळी गेली आता आपापल्या घरी. होय, आम्हीच राहिलो आमच्या घरी. सगळे गेले आपापल्या घरी, आम्ही राहिलो आमच्या घरी. काल म्हणलं पाऊस होईल पण ना कमी झाला पाऊस, एवढा नाही झाला. परवा दिवशी लय झाला भाऊ बहिणींना पाऊस. का मस्त गार हवा सुटली. पहाटे उठली 4 वाजता. 4 वाजल्यापासून चालू होतं काम, कपडे शिवायचं. म्हणलं उद्या अंगठा टाकावं पण काय जुळा ना. परत दिवसभर मसाल्याचं ह्याचं काम चालू होते. पियाचं चाललंय इकडं काम, कपडे धुवायचं. जम्पर शिवायच्यात. लाईट आता काय झालंय, वातावरण बिघडल्यामुळं वातावरण ही बिघडलेलं असल्यामुळं लाईट काय राहत नाही. सारखी लाईट झटक मारते. चला म्हणलं इकडे कपडे शिवायचे हो काय, जम्पर शिवायचे काम चालू आहेत भाऊ बहिणींना माझी. काल गेली सगळी आपापल्या घरी, मी नाही धाडावली, जाऊ द्या म्हणलं. आज सगळीच गेलेत वाटतं कामाला. आज गेलेत जरा का. मी ज्या वेळेस बडबड बडबड करल ना त्यावेळेस 1-2 दिवस जरा घेतात मनावर काम धंदा करायची. परत हाय तीच चालू. मागचा दिवस पुढं असं आहे बघा. मग काय करायचं आता तुम्ही सांगा. मागचा दिवस पुढं करतात. लेस आहे, लेस सगळ्या प्रकारच्या लेसी ठेवावं लागतात जम्पराला लावाय. म्हणलं जरा काम धंदा करा, भविष्य बघा जरा. भूतकाळात आणि वर्तमानात काळातच नका जगू. जरा भविष्याकडे पण थोडं लक्ष दिलेलं कधी बी चांगलं राहतं. असं सांगून शिकून कठवून गेलाय जीव बघा माझा त्यांना. पण काय फरक पडत नाही. आता आज सगळीच जनता गेली कामाला, बारकी चिरकी पोरं सकट. काम केल्याशिवाय पर्याय नसतो. लय समजून सांगते भाऊ बहिणीनं, पण मला आहे ना येड्यात जमा करते ती. म्हणून मी आहे ना सांगायचं सोडून दिलंय त्यांना. मी काय सांगाय गेले की त्यांना वाटतं ही येडी आहे, येडी. काय ऐकायचं हिज हे येडीच. मग काय सांगायचं आता तुम्हीच सांगा. काय सांगायचं. मग ऐकलं तर ऐका, नाही तर ऐकू नका. असं असतंय माझं. जसं तुमच्या मनाला पटेल तसं करा म्हणत असते. शेवटी तुमचं जीवन आहे वय, बरोबर का नाही भाऊ बहिणीनं. ज्याचं त्याचं जीवन कसं जगायचं ती ज्याने त्याने ठरवायचं. शिलाईचं काम चालू. शिलाईचं 2-3 दिवस झालं बंदच ठेवलं होतं ना मी काम.
जरा 2-3 दिवस आराम घेतला, पण कशाचा आराम, शिलायचं काम इकडं बंद राहिलं तरी तिकडं तुम्हाला सांगते गिरणीचं डांका मशनीचं काम चालू राहतंय. पण झंपर 10 झंपर मी कापून शिवल्या ती बघा, ती काय शिवलीच नाही. काल बी मिशनीव काल बी नाही एवढी मिशनीव बसली, लाईटच नाही दिवसभर टिकत नव्हती, लाईट टिकत नव्हती. खिडकीपाशी मशीन आहे बघा, लय भारी हवा लागते ना. आपल्या इकडं कशी गार डोंगराची हवा आहे, गार 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 गार. गारे डोंगराची हवन बैला सोसन गारव. बघा किती छान हवा सुटली. तेवढे 10 झंपर शिवते आता, लाईट राहिली तर. लाईटीची काही गॅरंटी नाही बघा, सारखी ये जा चालू असते लाईट. पुरी करते स्वयंपाक पाणी, मग इकडचंच काम राहतं मला, मग नाही मी लय टेन्शन घेत. म्हणजे वरचंच काम आपलं ही काय म्हणतात त्याच. वाटून वाटून काम दिलेत ना. एकीनं स्वयंपाक केला तर एकीनं झाडून भांडी करायचं. सकाळचा एकीनं करायचा, संध्याकाळचा एकीनं करायचा स्वयंपाक. सकाळचा अपूर्वाकडे आहे, संध्याकाळचा पियाकडे आहे. आणि मी कधी मधीच असते, मी नाही जास्त भाऊ बहिणीनं स्वयंपाक पाण्याचे काम नाही करत ज्यादा. पुरीच करत्या, जसं पुरीला ही होतंय ना, कळतंय तसं पुरीच स्वयंपाक शिकवलंय सगळं पुरीला. शिवण्या झाडलोट आपली, तिच्याकडे कवा झाडलोट. आता ह्या 2 पुरी असल्यामुळं शिवण्याला काय एवढं काम करायची गरज पडत नाही. तिला बी शिकवायचं आहे स्वयंपाक पाणी आता सगळं. चला भाऊ बहिणीनं घेते उरकून, चाललाय पोरींचा बी स्वयंपाक.
मी घेते जम्पर शिवून. मैं रंग शरबतों का तू मीठे घाट का पाणी. चला भाऊ बहिणींनो, चहा पाणी झालाय सगळा. तुमचा झाला का सांगा. आता कपडे शिवायचं काम चालू आहे माझं, त्याच्यामुळं मी काय तुम्हाला आता जास्त नाही बोलत, कारण की काम करत असल्यावर ज्यादा बोलू वाटत नाही. त्याच्यामुळं मी सगळ्यांना आता बाय बाय करते आणि माझं काम चालू ठेवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मग आपण. आता मस्त पैकी चला बाय बाय.